एक चुकीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. नमस्कार. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतोय आणि ते योग्यच आहे. पण या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना हे स्वातंत्र्य आपण कोणापासून मिळवलं आणि कशासाठी मिळवलं याचा विचारसुद्धा तेवढाच आवश्यक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य ही केवळ नकारात्मक संकल्पना नाही. कारण स्वातंत्र्याचा शब्दार्थ पाहिला तर बंधनापासून मुक्ती, म्हणजे कुठल्या तरी बंधनापासून मुक्ती पाहिजे खरं, म्हणजे आपल्याला ब्रिटिशांच्या सत्तेपासून मुक्ती हवी होती. परंतु कशासाठी? त्याची काहीतरी उद्दिष्ट होती. ती सामाजिक आर्थिक उद्दिष्ट होती. म्हणजेच हे स्वातंत्र्य आपल्याला कशासाठी तरी हवं होतं. यालाच स्वातंत्र्य कशापासून आणि कशासाठी याचा विचार असा आपण म्हणूया. आता पहिला जो भाग आहे त्याला आपण म्हणू राजकीय स्वातंत्र्य. ब्रिटिशांची राजकीय सत्ता झुगारून द्यायची, उलथवून टाकायची शक्य झालं तर, आणि त्याच्या जागी काय आणायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण स्वातंत्र्य नसताना, पारतंत्र्यात असताना जे सत्तेमध्ये आहेत, जे शोषक आहेत, ते जर तसेच राहणार असतील तर माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग काय, असा जर प्रश्न कोणी विचारला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. आणि म्हणून या स्वातंत्र्याला सामाजिक आणि आर्थिक बाजू आहे आणि ती तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून कोणापासून स्वातंत्र्य, कशापासून स्वातंत्र्य हा झाला त्याचा राजकीय पैलू, आणि कशासाठी स्वातंत्र्य, त्याची उद्दिष्ट, त्याची मूल्य हा झाला सामाजिक आणि आर्थिक पैलू. म्हणजेच राजकीय स्वातंत्र्याची चळवळ आणि सामाजिक आर्थिक स्वातंत्र्याची किंवा शोषणमुक्तीची चळवळ, ही सामाजिक बाजू, या दोन्ही चळवळी, दोन्ही पैलू आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे अविभाज्य असे घटक आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर आपण या दोन पैलूंचा स्वतंत्र असा विचार केला तर राजकीय विरुद्ध सामाजिक अशा खोट्या द्वंद्वामध्ये आपण सापडण्याचा धोका आहे, आणि तसं यापूर्वी झालेलं देखील आहे. ते आपल्याला नक्कीच टाळायचे. भारतातली कामगार चळवळ ही या दोन्ही पैलूंमधला सेतू होती, हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भारतातल्या कामगार चळवळीला एका बाजूला एक वर्गीय लढ्याची, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या शोषणाविरुद्ध, त्या आपले जे नियोक्ते असतील किंवा शोषण करणारे भांडवलदार असतील त्यांच्या विरोधामध्ये आपल्या हक्कासाठी, मानवी हक्कासाठी उभं राहणं, ही एक बाजू होती त्याची. पण त्याच वेळेला भारतामध्ये जो एक राष्ट्रीय मुक्तीचा लढा चाललेला होता, स्वातंत्र्याचा म्हणजे राजकीय स्वातंत्र्याचा लढा होता, त्याही बाजूला कामगार चळवळीने तितकंच लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून भारतातली कामगार चळवळ, भारतातल्या कामगार चळवळीचा इतिहास हा एक तेजस्वी इतिहास आहे. तो राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य या दोन्हींना साधणारा दुवा आहे. त्याची दोन्हीची बीजं त्याच्यामध्ये दिसतात. कारण त्याचं नेतृत्व स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुख्यतः कम्युनिस्ट किंवा डाव्या विचाराच्या नेतृत्वाने केलेलं होतं. कम्युनिस्ट चळवळीतले अनेक नेते असे होते की ज्यांनी आपल्या आयुष्याची 15 वर्ष ब्रिटिश तुरुंगामध्ये काढलेली आहेत, आणि ते सर्व या कामगार चळवळीचे नेतृत्व करत होते. आणि त्यांचाच मागोवा आपल्याला या चर्चेमधून, या आपल्या संवादामधून घ्यायचा आहे. त्याची आपण सुरुवात करूया. 24 जुलै 1890 एक घटना मी आपल्याला सांगतोय. स्थळ मुंबईचं रेसकोर्सचं ग्राउंड. एक प्रचंड मोठी कामगारांची सभा भरलेली आहे. 10,000 कामगार त्याच्यात सहभागी आहेत. टेक्स्टाईल वर्कर्स, मुंबईतले कापड गिरण्यांमध्ये काम करणारे कामगार. काय मागणी आहे? मागणी आहे, आम्हाला आठवड्यातून एक सुट्टी मिळावी. लक्षात घ्या, 1881 मध्ये, म्हणजे त्याच्या आधी 9 वर्ष ब्रिटिश सरकारने एक फॅक्टरी कायदा केला आहे, पण त्याच्यामध्ये कामाच्या तासाची किंवा आठवड्यातल्या म्हणजे साप्ताहिक सुट्टीची तरतूदसुद्धा नाही, असा तो कायदा. आता ही मागणी येते कामगारांमधून खालून, आणि त्याचं नेतृत्व करतायत महात्मा फुले यांचे सहकारी असलेले नारायण मेघाजी लोखंडे, की ज्यांनी आपल्या देशातल्या जाती व्यवस्थेविरुद्ध, जातीय शोषणाच्या विरोधात एक बंडाचं निशाण उभं केलं. त्या महात्मा फुल्यांचे सहकारी, दीनबंधू या नियतकालिकाचे संपादक. 4 वर्षांनी ही मागणी मंजूर होते. 1894 मध्ये. कामगारांची अशी मोठी नोंदलेली कुठली संघटना नाही. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची एक बॉडी, ज्याला आपण म्हणूया, एक संस्था जेमतेम निर्माण झालेली आहे.
परंतु नारायण मेघाजी लोखंड्यांसारखी एक व्यक्ती तिचं नेतृत्व करते, तिला काही प्रमाणात यश येतं. म्हणजेच ब्रिटिश सत्तेवर असताना त्यांनी ज्या भांडवलदारांची बाजू घेऊन त्यांचे हितसंबंध संरक्षित करण्यासाठी कामगारांच्या हितसंबंधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली, त्यांना जाग आणण्याचं काम नारायण मेघाजी लोखंडे किंवा त्यांच्यासारखे बंगालमधून तर शशीपत बॅनर्जी असतील, आपल्या दक्षिणेमध्ये गेला तर वाडिया असतील, अशा अनेक लोकांनी ही त्यावेळेला देशामध्ये ही चळवळ सुरू केलेली होती. परंतु त्याला असं संघटित स्वरूप नव्हतं. आता ही झाली त्याची एक बाजू. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. वर्ष आहे 1908, दिवस आहे 13 जुलै ते 24 जुलै, पुन्हा जुलैचाच महिना आहे आणि तारखा योगायोगाने त्याच येत आहेत. मुंबईच्या उच्च न्यायालयासमोर एक खटला सुरू झालेला आहे आणि त्याच्यामधले आरोपी आहेत बाळ गंगाधर टिळक. काय आरोप आहे? आरोप आहे राजद्रोहाचा. ब्रिटिश राजाची सत्ता बेकायदेशीर मार्गानं उलथवून टाकण्याचा कट ज्यांनी केला त्यातले बाळ गंगाधर टिळक, त्यांच्यावरती हा खटला आहे. शिक्षा अर्थातच फार मोठी आहे आणि म्हणून मुंबईतली जनता, मुंबईतले कामगार अस्वस्थ झालेले आहेत. भायखळ्याच्या जेलमधून आरोपीला मुंबईच्या हायकोर्टामध्ये नेण्याचा रस्ता हा लोकांनी तुडुंब भरलेला आहे, इतका की पोलिसांना त्यांच्या गाड्या पुढं काढणं अवघड झाले, लाठीमार करावा लागतोय. शेवटी असा निर्णय घेतला जातो की आरोपीला मुंबईच्या उच्च न्यायालयामध्येच बंदी करावं, तिथेच खटला चालवला जावा आणि अखेर निकाल लागतो. टिळकांना 6 वर्षाची शिक्षा होते आणि या 6 वर्षाच्या शिक्षेचा विरोध म्हणून, निषेध म्हणून मुंबईतला जवळपास 1 लाख इतका कामगार 6 दिवस संपावर जातो. काय दिसतं याच्यातून? राष्ट्रीय चळवळीसाठी, राष्ट्रीय उद्दिष्टासाठी, एका राष्ट्रीय चळवळीसाठी, स्वातंत्र्यासाठी बंदिवासात जाणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहणं, की ज्याच्यावरती राजद्रोहाचा खटला आहे, याचा अर्थ एका अर्थाने राजद्रोहालाच पाठिंबा. हे सर्व कशामधून घडत होतं? टिळक हे कामगार नेते होते? अर्थातच नाही. टिळकांच्या कित्येक भूमिका या तर सरळ सरळ प्रतिगामी होत्या. जाती व्यवस्थेबद्दलची, स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दलची, स्त्रियांच्या हक्काबद्दलच्या त्यांच्या भूमिका त्या काळापर्यंत अत्यंत प्रतिगामी होत्या. पण तरीसुद्धा कामगारांना याची जाणीव होती की राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुद्दा हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्या हक्कांसाठी एकत्र येणारे कामगार राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरती सुद्धा तितके समरसून रसरसून राजकीय उद्दिष्टासाठी सुद्धा रस्त्यावरती येत होते. ही झाली कामगार चळवळीची अजून एक बाजू. अजून एक आपण प्रसंग पाहूया. 22 फेब्रुवारी 1946ला घडलेली घटना आहे. दुसरं महायुद्ध संपलेलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांची जी आझाद हिंद सेना, तिच्या सैनिकांना अटक झालेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस अर्थात भारतात नाहीत, ते भारताच्या बाहेरच आहेत. सर्व सैनिकांवरती कोर्ट मार्शल सुरू आहे, त्यांना कैदेत ठेवलेलं आहे आणि सर्व भारतामध्ये संतापाचा आगडोंब उसळलेला आहे की यांना मुक्त करा. आझाद हिंद सैनिक जे आहेत त्यांच्यावरचे खटले मागे घ्या. भारतातली आबालवृद्ध सर्व जनता एक मुखानं आवाज करते, परंतु ब्रिटिश सत्ता अर्थातच त्याच्यासाठी तयार नाही. आणि या वेळेला भारतातले जे नौसैनिक, नाविक दलातले सैनिक, जे त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाने आणि अर्थातच भेदभावाच्या वागणुकीमुळे संतप्त आहेत, ते आपल्या बंदुका ब्रिटिश अधिकाऱ्यांवरती रोखतायत आणि सांगतायत की आता बस झाला भेदभाव, आता बस झाली तुच्छतेची वागणूक, आता आम्हाला एक स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून वागणूक हवी आहे, समतेची वागणूक हवी आहे, समानतेची वागणूक हवी आहे. आणि त्याच वेळेला ते निर्णय घेतात की जहाजावरचा युनियन जॅक, ब्रिटिशांचा झेंडा खाली खेचतात आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांना कैद करतात. अर्थातच ही बातमी जी आहे, हा जो वणवा आहे, हा कराची बंदरामध्ये, मद्रासमध्ये, कलकत्त्यामध्ये पसरतो आणि ब्रिटिश सत्तेला 1857 नंतर सैनिकांमधून एक सुरुंग लागण्याची वेळ येते. त्यावेळेला यांचा उठाव मोडून काढण्यासाठी म्हणून चिलखत प्रत्यक्ष सैनिकांचीच गरज आहे, तिथं पोलिसांचं काहीच काम नाही आणि ते काही करू शकत नाहीत. म्हणून चिलखती गाड्या मुंबईच्या रस्त्यावरून नेऊन त्या बंदरावरती उभ्या करायच्या आणि या जहाजांवरती तोफा डागायच्या, असा सुद्धा निर्णय घेतला जातो. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईच्या ह्या सगळ्या डॉककडे जाणारे जे रस्ते आहेत, म्हणजे विशेषतः परळ, लालबाग या भागातून, तिथून
लष्करी सैनिक, ब्रिटिश लष्करी सैनिक चिलखतीत गाड्यांमधून येणार ही गोष्ट निश्चित होते, जाहीर होते. मुंबईमधली कामगार चळवळ, मुंबईमधले कम्युनिस्ट नेते, त्याच्यामध्ये डांगे आहेत, रणदिवे आहेत, मिरजकर आहेत, अनेक नेते हे नौसैनिकांना प्रत्यक्ष बंदरामध्ये जाऊन भेटतात आणि दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये सार्वत्रिक संपाची हाक दिली जाते. मुंबईतला अख्खा कामगार, मुंबईतली मध्यमवर्गीय जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती येते आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या चिलखती गाड्या बॅरिकेड्स लावून अडवल्या जातात. मुंबईतला कामगार वर्ग हा त्याच्यामध्ये अग्रभागी आहे. लालबागचा गिरणी कामगार हा त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे आहे. एका दिवशी गोळीबारामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू होतो. अनेक त्यातले नोंदवले सुद्धा जात नाहीत. त्यातले अनेक सैनिक, म्हणजे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांना आपण म्हणूया, नागरिक, कार्यकर्ते, जे कम्युनिस्ट पक्षाचे होते, जे सर्वसामान्य गिरणी कामगार होते, त्या अनेकांच्या शरीरामध्ये गोळ्या घुसतात. त्यातल्या अनेकांनी तर त्यांच्या मरेपर्यंत त्या बाळगल्यासुद्धा की ज्यांना त्याचा प्रत्यक्ष सेफ्टिक पडून काही त्रास झाला नाही. यामधून आपल्याला दिसतं की भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ आणि कामगार चळवळी हातात हात घालून जात होती. याची शेकडो उदाहरणं सांगता येतील. 1905 बंगालमध्ये झालेला उठाव वंगभंगाच्या विरोधामध्ये, अशी अनेक उदाहरणं आहेत. जालियनवाला बागेच्या विरोधामध्ये, त्या हत्याकांडाच्या विरोधामध्ये. याचा निष्कर्ष असा की भारतातली कामगार चळवळ ही बिनराजकीय नाही. तिला राजकीय डोळे आहेत, कान आहेत, मेंदू आहे आणि म्हणूनच तिचा मागोवा आपण घेतो आहोत. तो स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असाच घ्यावा लागतो, कारण या दोन चळवळी या स्वतंत्र आणि वेगळ्या अशा राहिलेल्याच नव्हत्या. आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि स्वातंत्र्य मिळताना कामगार चळवळीमध्ये कोणकोणते बदल झाले आणि कामगार चळवळींनी कुठली पावलं उचलली, ती विकसित कशी झाली, याचा विचार करूया. आता इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. एक सुखीचा नेता झाला कामगार कैया.